संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, ज्यामध्ये अनुच्छेद 1 ते 4 आणि पहिल्या अनुसूचीचा समावेश होतो. या भागावर आयोगाने जे मागील प्रश्न विचारलेले आहेत त्याचाही आपण विचार करणार आहोत. भारतीय संविधानातील पहिले अनुच्छेद संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र, यामध्ये एकूण 3 उपकलमांचा समावेश आहे. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. राज्य व त्यांचे राज्यक्षेत्र पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. भारताचे राज्यक्षेत्र यांचं मिळून बनलेलं असेल. राज्यांची राज्यक्षेत्र, पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली संघ राज्यक्षेत्र आणि संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्र. या सर्व उपकलमांचा आपल्याला बारकाईने विचार करायचा आहे. तर पहिलं उपकलम आहे इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. यावरून देशाच्या नावाबद्दल आपल्याला माहिती होते. देशाचं भारतीय भाषेतील नाव भारत, तर विदेशी भाषेतील नाव इंडिया. भारत या नावाचा उल्लेख देशाच्या प्राचीन साहित्यात देखील सापडतो. जसं ऋग्वेदमध्ये दशजन्याच्या युद्धाचा प्रसंग सांगितला गेला आहे, ज्यात भारत या टोळीचा विजय होतो व त्यावरूनच देशाचं नाव भारत पडल्याचं सांगितलं जाते. विष्णुपुराण, ब्रह्मपुराण व वायुपुराणात देखील भारत या नावाचा उल्लेख होतो. व्यासमुनी लिखित महाभारताच्या नावातच भारत आहे. तर कालिदास यांच्या शाकुंतलम नाटकात दुष्यंत व शकुंतलेच्या मुलाचं नाव भारत असल्याचं सांगितलं जातं. या सगळ्या विवरणावरून एक बाब स्पष्ट होते की भारत हे नाव प्राचीन काळापासून प्रचलित आहे. जरी त्याचा वापर, संदर्भ व उगमस्त्रोत भिन्न असले तरीसुद्धा. भारताची इतर काही प्राचीन नावेसुद्धा आहेत, जसं मेलुह, आर्यवर्त, जम्बूद्वीप, हिंद, हिंदुस्तान. देशाचं नाव काय असावं यासंबंधीची चर्चा जेव्हा संविधान सभेत सुरू होती तेव्हा प्रामुख्याने 3 नावांचा विचार केला गेला: भारत, इंडिया आणि हिंदुस्तान. त्यापैकी हिंदुस्तान या नावाबद्दल थोडी माहिती घेऊया, जी देशाची भौगोलिक ओळख सांगतं. कसं तर भारतावरचे पहिले आक्रमणकारी ठरले फारसी म्हणजेच इराणी. साहजिकच आहे. इराणच्या पूर्वेकडे असलेल्या भारतावर आक्रमण करायचं असेल तर सिंधू नदी पार करावी लागत असे आणि फारसीमध्ये सचा उच्चार हा ह प्रमाणे होतो, म्हणून सिंधूचं झालं हिंदू आणि स्थान म्हणजेच ठिकाण. तेव्हा हिंदुस्तान म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडे असलेलं ठिकाण. विदेशी भाषेमध्ये भारताचं नाव आहे इंडिया आणि हे नावसुद्धा सिंधू नदीवरूनच आलेलं आहे. सिंधू नदीला ग्रीक भाषेत इंडस म्हणतात आणि इंडसवरून इंडिया हा शब्द आला. देशाच्या संविधानात भारत आणि इंडिया हे नाव असले तरी देशाचं अधिकृत नाव काय आहे? भारताचं अधिकृत नाव, ऑफिशियल नेम, ते आहे भारत गणराज्य, रिपब्लिक ऑफ इंडिया. याच नावाने भारत आंतरराष्ट्रीय करार, तह, संधी व आंतरराष्ट्रीय संघटनांचं सदस्यत्व घेत असतो. याच नावाचा उल्लेख आपण भारताकडून जारी केलेल्या पासपोर्टवर देखील बघतो. आता आपल्या देशाच्या नावासंबंधी एक याचिका चर्चेत होती. 3 जून 2020ला ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली. काय होती ती याचिका? भारतीय राज्यघटनेतून इंडिया हा शब्द काढून घ्यावा व केवळ भारत हेच नाव ठेवावे. त्यासाठी घटनेतील कलम 1 मध्ये दुरुस्ती करण्याचे निर्देश केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने द्यावे अशी विनंती करणारी ही याचिका होती. याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं की इंडिया हा शब्द ब्रिटिशांनी भारताला दिलेला आहे, जे ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या गुलामीचं प्रतीक आहे आणि त्यातून पुढच्या पिढीला चांगला मेसेज जात नाही, म्हणून तो शब्द काढून घेण्यात यावा. सुप्रीम कोर्टने ही याचिका फेटाळून लावली. त्यामागे कारण असे दिलं की भारताच्या संविधानात स्पष्ट असं नमूद आहे की इंडिया अर्थात भारत आणि ही याचिका नाव बदलण्यासंबंधी आहे, ते सर्वोच्च न्यायालय करू शकत नाही. मात्र याचिकाकर्ता आपली मागणी संबंधित मंत्रालयाकडे ठेवू शकतो. पहिल्या उपकलमात इंडिया अर्थात भारत यातून देशाचा नावाचा बोध होतो. त्यापुढे भारत हा राज्यांचा संघ असेल असा शब्दप्रयोग केला गेला आहे. भारत हा राज्यांचा संघ. राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स. यावरून असं सूचित होते की देशाने
एकात्म शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असेल, युनिटरी सिस्टीम. पण प्रत्यक्षात भारतानं स्वीकारलेला आहे संघराज्य पद्धती, फेडरल सिस्टीम. मग संघराज्य हा शब्द न वापरता राज्यांचा संघ हा शब्दप्रयोग का करण्यात आला? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला जावं लागेल संविधान सभेतील चर्चेमध्ये. पण तत्पूर्वी संघराज्य आणि राज्यांचा संघ किंवा फेडरल सिस्टीम आणि युनिटरी सिस्टीममधला फरक आपल्या लक्षात आलाच असेल, हो ना? नाही आलं? सोपं आहे. थोडक्यात काय, तर संघराज्य पद्धतीमध्ये अलग अलग पातळीवर अलग अलग सरकारांचं अस्तित्व असतं. जसं सध्या आपल्या देशात 3 स्तरीय संघराज्याची व्यवस्था दिसतं. देश पातळीवर संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार आहे, राज्य पातळीवर संपूर्ण राज्यासाठी राज्य सरकार, तर जिल्हा पातळीवर स्थानिक सरकार आहेत. आणि ही तिन्ही सरकारं आपल्या अस्तित्वासाठी एकामेकावर अवलंबून नाहीत. तसेच संविधानाने दिलेल्या अधिकार क्षेत्रात ही सर्व सरकारे सर्वोच्च आहेत. ठीक याचं उलटं असतं एकात्म शासन पद्धती, ज्याच्यामध्ये सर्व सत्तेचं अधिकाराचं केंद्रीकरण केलं जातं. केवळ एकच सरकार असते, केंद्र सरकार. थोडक्यात आता आपल्या लक्षात आलं असेल की या 2 पद्धतीला फरक काय होता. तर आपला प्रश्न असा होता की जर भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, तर राज्यांचा संघ असा शब्दप्रयोग का करण्यात आला आहे? संविधान सभेतील काही सदस्य जसं मेहबूब अली बेग साहेब बहादूर, नझरुद्दीन अहमद यांनी सुद्धा अशाच प्रकारे आक्षेप उचलला आणि त्यांनी सांगितलं की भारताला फेडरेशन ऑफ स्टेट्स म्हणावं किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेप्रमाणे युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया असं म्हणावं किंवा युनियन ऑफ इंडिया किंवा इंडियन युनियन असे शब्द ठेवावे राज्यांच्या संघऐवजी. सरतेशेवटी डॉक्टर आंबेडकरांनी यावर आपले स्पष्टीकरण दिलं. पण या स्पष्टीकरणाच्या अगोदर भारताची राजकीय रचना फाळणीपूर्व काळात कशी होती ते जरा समजून घेऊया. आपल्यासमोर जो नकाशा दिसतो आहे त्यात पिवळ्या रंगात जे आहे ते आहेत ब्रिटिश प्रांत आणि निळ्या रंगात जे आहेत ते आहेत भारतीय संस्थाने, प्रिन्सली स्टेट्स. या दोघांचं मिळून तयार होत असे ब्रिटिश भारत. ब्रिटिश प्रांत म्हणजे असा भाग ज्यावर प्रत्यक्ष शासन ब्रिटिशांचं असायचं. तेथील कायदे, व्यवस्था, नियम ब्रिटिश चालवत असेत आणि थोड्याफार प्रमाणात संघराज्य पद्धतीचा त्यात वापर केला जात असे. तर प्रिन्सली स्टेट्स म्हणजे संपूर्ण ब्रिटिश भारताचा जवळपास 33% भूभाग आणि संपूर्ण देशातील 25% जनता तिथे वास्तव्य करायची. तेथील राज्यकारभार राजा आपल्या मनमर्जीप्रमाणे चालवायचा. म्हणजे एक प्रकारे तिथे युनिटरी सिस्टीम होती. आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो. पण प्रत्यक्षात ते सत्तेचं हस्तांतरण होतं, ट्रान्सफर ऑफ पॉवर. ब्रिटिशांनी त्यांच्या भारतातील सत्तेचं विभाजन 3 घटकात केलेलं होतं. डोमेनियन ऑफ इंडिया आणि डोमेनियन ऑफ पाकिस्तान, ज्यांची निर्मिती ब्रिटिश प्रांतांच्या विभाजनातून झालेली होती. आणि तिसरं होतं प्रिन्सली स्टेट्स, ज्यांची संख्या 565च्या आसपास होती. ती आता स्वतंत्र झाली होती कारण त्यांच्यावरील ब्रिटिशांची पॅरामाउंट पॉवर संपुष्टात आली होती. खरं तर त्यांचा राजकीय दर्जा 1857च्या आधीचा दर्जा त्यांना आता प्राप्त झालेला होता. म्हणून त्यांच्यापुढे आता 3 पर्याय होते: भारतात विलीन होण्याचं किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचं किंवा स्वतंत्र राहण्याचं. या पार्श्वभूमीवर आपण डॉक्टर आंबेडकरांच्या स्पष्टीकरणाकडे वळूया. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की संघराज्याच्या ऐवजी राज्यांचा संघ लिहिणं ही एक विशेष बाब आहे, अ युनिक केस, आणि त्यासाठी स्वातंत्र्याच्या काळातील परिस्थिती जिम्मेदार होती. कारण स्वातंत्र्याच्या काळातील परिस्थिती भारतासाठी अत्यंत विस्फोटक, चॅलेंजिंग होती. काही इमिजिएट चॅलेंजेस भारतासमोर आलेले होतं. जसं फाळणीमुळे पाकिस्तानची निर्मिती झाली आणि लागलीच 1947ला त्याच्यासोबतचं पहिलं युद्ध झालं. खरं तर पाकिस्तानच्या निर्मितीमुळे भारताच्या वायव्य सीमेवर आणि पूर्व सीमेवर
एक असा शेजारी आपल्याला मिळाला जो भविष्यात आपली कायमची डोकेदुखी राहणार होता. इंटरनली भारतासमोर फुटीरतावादी चळवळीनं मोठं उग्र स्वरूप स्वीकारलेलं होतं. या चळवळीचा आधार कधी भाषा असायचा, धर्म असायचा किंवा वंश असायचा. त्यासोबतच संस्थानांची भारतासोबतची विलिनी करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची होती. त्यामुळे भारताचा नकाशा कसा दिसेल किंवा तो अजूनही आकार घेत होता. फाळणीमुळे लाखो लोकांचं विस्थापन झालं, स्थलांतर झालं आणि निर्वासितांची मोठी गंभीर समस्या भारतापुढे उभी राहिली. अशा सर्व चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये सर्वात पहिली गरज भारतासाठी जी होती ती होती देशाला एक संघ ठेवण्याची आणि त्यासाठी मजबूत केंद्र सरकारची गरज होती. म्हणून भारताच्या संघराज्यामध्ये आपल्याला सत्ता ही केंद्राकडे झुकलेली दिसते. विभाजनामध्ये केंद्राकडे सत्ता झुकलेली आपल्याला दिसून पडते. त्यापुढे डॉक्टर आंबेडकरांनी असंही स्पष्टीकरण दिलं की भारतीय संघराज्याची निर्मिती ही अमेरिकेप्रमाणे झालेली नाही. काय फरक आहे त्यांच्यात या आपल्याला टेबलवरून समजून येईल. अमेरिकेचे संघराज्य तयार करणाऱ्या 13 स्वतंत्र वसाहती होत्या ज्या स्वतंत्र झाल्या ब्रिटिशांपासून. या 13 वसाहती एकत्र आल्या. त्या एक समान दर्जाच्या होत्या आणि आपल्या सामायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपसात करार करून त्यांनी अमेरिकेचं संघराज्य तयार केलं. भारताचे संघराज्य या प्रकारे तयार झालेले नाही. आधी सांगितल्याप्रमाणे एकीकडे डोमिनियन ऑफ पाकिस्तान व डोमिनियन ऑफ इंडिया तर दुसरीकडे 565च्या आसपास स्वतंत्र झालेली भारतीय संस्थाने होती. यांच्यामध्ये एक समान दर्जा नव्हता. काही संस्थाने भारतात विलीन झाली 552च्या आसपास तर काही संस्थाने पाकिस्तानात. जी संस्थाने भारतात विलीन झाली त्यांचा काही भाग जवळच्या प्रांताला वाटून देण्यात आला. जसं हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणानंतर त्याचा काही भाग बॉम्बे प्रांताला जोडण्यात आला तर काही भाग मद्रास प्रांताला आणि काही संस्थानांपासून स्वतंत्र राज्य तयार करण्यात आलं. जसं स्टेट ऑफ मैसूरपासून पुढे स्टेट ऑफ कर्नाटका तयार झालं. म्हणजे विलिनीकरणानंतर भारतात एकीकरणाची राज्यांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि त्यातूनच आजचे राज्य तयार झालेले आपल्याला दिसतात. असा कोणताही करार घटक राज्यांमध्ये झालेला नाही ज्यातून भारताच्या संघराज्याची निर्मिती होईल, जसं अमेरिकेत झालेलं होतं. म्हणून भारताच्या संघराज्याच्या निर्मितीला एक प्रकारे एकत्र धरून तयार केलेलं संघराज्य असं म्हणतात. तर अमेरिकेच्या संघराज्याला एकत्र येऊन कमिंग टुगेदर संघराज्य असं म्हणतात. आता एक विचार करा. महाराष्ट्र आज भारताच्या संघराज्याचा एक घटक आहे. भारतात आपलं हित नाही असं वाटून महाराष्ट्राला देशापासून वेगळं होण्याचा अधिकार आहे का? याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. कारण महाराष्ट्र त्या अर्थाने सार्वभौम नाही. दुसऱ्या भाषेत भारताचं संघराज्य हे अविभाज्य आहे. ते तोडता येत नाही घटक राज्यांना. हेच अविभाज्य संघराज्याचं तत्त्व अमेरिकेत स्वीकारण्यासाठी अमेरिकेला गृहयुद्धाचा सामना करावा लागला 1861 ते 1865. आपल्या संविधान निर्माणकर्त्यांनी असं गृहयुद्ध भारतात भविष्यात होऊ नये याची तजवीज आधीपासूनच केलेली दिसते. म्हणून स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील जर भारत आज कुठे एक संघ आहे तर याचं निश्चितच श्रेय त्यांच्या या दूरदृष्टीपणाला जातं. असो, आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की राज्यांचा संघ हा शब्दप्रयोग का करण्यात आला. थोडं आणखी खोलात जाऊन बघूया की राज्याचा संघ यातून काय माहिती आपल्याला मिळत नाही. पहिली माहिती की सर्व राज्ये ही एकाच दर्जाची नाहीत. अमेरिकेचे वरिष्ठ सभागृह सिनेट, त्यामध्ये प्रत्येक राज्याला 2 जागा मिळतात. त्यामुळे 50 राज्यांचे 100 जागा होतात. अशा प्रकारे रचना आपल्या देशात नाही. संसदेचं वरिष्ठ सभागृह राज्यसभा, त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांना एक समान जागा दिलेल्या नाहीत. उत्तर प्रदेशला 31 जागा आहेत तर महाराष्ट्राला 19,
तामिळनाडूला 18. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतं की राज्यांच्या सभेत सर्व राज्यांना एक समान दर्जा नाही. दुसरी गोष्ट, राज्याची व्याख्या आपल्या संविधानात सांगितलेली नाही. सामान्यतः बोलताना महाराष्ट्र राज्य, तामिळनाडू राज्य, छत्तीसगड राज्य असं पण म्हणतो, पण ते सामान्य पद्धतीने. पॉलिटिकल सायन्समध्ये राज्य तयार होण्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता असते: लोक, भूप्रदेश, सरकार आणि सार्वभौमत्व. या 4 गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथे राज्याची निर्मिती होते. भारतीय संविधानात राज्याचं व्याख्या केलेली नाही, मात्र त्याचे अर्थ अनेक ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. जसं आर्टिकल 13, 36, 152 त्याच्यामध्ये राज्यांचे अर्थ दिलेले आहेत. सामान्यतः संविधानात राज्य म्हणजे काय? तर राज्य म्हणजे भारत सरकार व संसद, राज्यांचे शासन व विधिमंडळ व सर्व स्थानिक आणि अन्य प्राधिकरणे. अनुच्छेद 1 मधील आपण आता उपकलम 2 व उपकलम 3चा विचार करूया. यामध्ये पहिल्या अनुसूचीचा व भारताच्या राज्यक्षेत्राच्या बद्दल माहिती आहे. भारताचे राज्यक्षेत्र म्हणजे भारताचं टेरिटरी. भारताचे राज्यक्षेत्र हे 3 घटकांनी मिळून बनतं: घटक राज्ये यांचे राज्यक्षेत्र, पहिल्या अनुसूचीमध्ये सांगितले गेलेली संघ राज्यक्षेत्र आणि संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्र, ज्यांनाच आपण ॲक्वायर्ड टेरिटरी असे म्हणतो. तर भारताचं टेरिटरीचा उल्लेख आपल्याला घटनेतील पहिल्या अनुसूचीमध्ये सापडतो. अनुसूची माहीतच असेल आपल्याला. ही संकल्पना टेरिटरीची जरा स्पष्ट करून बघूया. 32, 87, 263 स्क्वेअर किलोमीटर. मी जेव्हा असा उल्लेख करतो तेव्हा मला भारताच्या क्षेत्रफळाबद्दल माहिती द्यायची आहे. हे भारताचं क्षेत्रफळ आहे, पण ते भारताचे राज्यक्षेत्र नाही. यावरून भूप्रदेश म्हणजेच राज्यक्षेत्र व क्षेत्रफळ हे दोन्ही वेगळे वेगळे असतात. कोणत्याही भूप्रदेशावर एखाद्या देशाचं सार्वभौमत्व असतं. भारताच्या भूप्रदेशामध्ये 3 घटक आपल्याला दिसून पडतील. पहिलं, राष्ट्रीय सीमांतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी, ज्याची लांबी जवळजवळ 15,200 किलोमीटर आहे. त्या समुद्र किनाऱ्यापासून 22 किलोमीटरचा पाण्यावरचा भाग, प्रदेश, हा टेरिटोरियल वॉटर किंवा पाण्यावरची भारताची सीमा आहे. त्याच पद्धतीने भूप्रदेशावरील, आपल्या प्रदेशावरील आकाशाचा भाग म्हणजे आपल्या जमिनीवरील वरचा भाग, स्पेस, ती सुद्धा भारताच्या टेरिटरीमध्ये येते. पण किती किलोमीटर लांबीचा स्पेस, असं कोणतीही सीमा नाही. अशी कोणतीही उंची अजून तरी आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे निश्चित केली गेलेली नाही. नकाशामध्ये आपण ते सर्व पाहू शकता. तर भारताचं राज्यक्षेत्र आधी सांगितल्याप्रमाणे पहिल्या अनुसूचीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. पहिल्या अनुसूचीनुसार त्यात 28 राज्ये येतात, 9 केंद्रशासित प्रदेश येतात आणि संपादित प्रदेश सध्या आहेत 0. संपादित प्रदेश म्हणजे काय? ॲक्वायर्ड टेरिटरी. तर संपादित प्रदेश म्हणजे भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि त्या कारणाने आंतरराष्ट्रीय नियमांच्या अधीन राहून कोणताही भूप्रदेश भारत संपादित करू शकतो. त्यासाठी या पद्धतीचा वापर करता येतो. पहिली पद्धत आहे देऊ करणं, सिसेशन. कराराद्वारे, भेटीद्वारे, खरेदी करून, भाडेतत्वावर किंवा जन्मताद्वारे. दुसऱ्या पद्धतीला म्हणतात ऑक्युपेशन, ताबा घेऊन. असा भूप्रदेश ज्यावर कोणताही अधिकृत शासक नाही. आणि तिसरं पद्धत आहे एखाद्या भूप्रदेशाला जिंकून किंवा त्याला अधीन करून. त्यासाठी युद्ध वगैरे वगैरे या पद्धतीचा वापर केला जातो. तर या पद्धती आहेत ज्याच्याद्वारे आपण कोणतीही टेरिटरी ॲक्वायर्ड करू शकतो. काय भारताने यापूर्वी कधी कोणता संपादित प्रदेश आपल्याजवळ ठेवला आहे? तर याचं उत्तर आहे हो. दादरा नगर हवेली, दीव आणि दमण आणि गोवा हे सगळे प्रदेश संपादित प्रकारचे होते जे पोर्चुगीजांकडून घेण्यात आले. पॉंडिचेरी जे आज केंद्रशासित प्रदेश आहे ते सुद्धा
एकेकाळी संपादित प्रदेश म्हणून ओळखलं जायचं, जे फ्रान्सकडून घेण्यात आलेलं होतं. आतापर्यंत आपण जेवढं शिकलो आहे त्यावर आधारित जरा एक प्रश्न बघूया, जो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018मध्ये आलेला होता. प्रश्न असा आहे, भारतीय संघ राज्यासंबंधीची खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनांमधून भारतीय राज्यघटनेने संघराज्याची वैशिष्ट्ये घेतलेली आहेत. दुसरं, घटक राज्यातील करारांचे फलित म्हणजे भारतीय संघराज्य. तिसरं, भारतीय संघराज्यातील घटकांना फुटून निघण्याचा अधिकार आहे. ही तर झाली विधाने. आता येतोय प्रश्न. प्रश्न असा आहे की यापैकी कोणते विधाने बरोबर नाहीत. विचार करा. काय उत्तर असेल? याचं उत्तर आहे 2. ब आणि क, बी अँड सी हे विधाने बरोबर नाहीत. भाग 1 मधील अनुच्छेद 2 ते 4 यांचा अभ्यास आता आपण दुसऱ्या भागमध्ये करूया, या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये.